नमस्कार. मी गणेश खेडकर. स्पेस युपीएससी एमपीएससी करंट अफेअर सिरीज मध्ये तुमच्या सगळ्याचं स्वागत करतो. आज आपण गेले 5 ते 6 दिवसापासून सुरू असणाऱ्या इस्रायल पॅलेस्टाईन वॉर विषयी आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला जी काही महत्वाची माहिती आहे ती सगळी महत्वाची माहिती पाहणार आहोत. याच्या पूर्वी सुद्धा अशा जे काही वॉर असतात त्याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत आपल्याला. आणि इस्रायलचं जे काही वॉर आहे त्याच्यावर आपल्याला हिस्ट्री, जिओग्राफी, जे काही इकॉनॉमिक असेल अँगल तो आहे, शिवाय पॉलिटिकल अँगल आहे, इंडिया इस्रायलचं रिलेशन आहे, पॅलेस्टाईनचं रिलेशन आहे, याच्याविषयी प्रत्येक ह्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. तर त्यातलं आपण जे काही आपल्याला एक्सपेक्टेड एरिया आहे ते बघूया. पण सगळ्यात अगोदर आज आपण व्हिडिओची सुरुवात याच्यावर का क्वेश्चन येऊ शकतो किंवा आपल्याला का याचा अभ्यास करणं गरजेचं आहे हे बघूयात एकदा. मी तुम्हाला या टॉपिक संदर्भात जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलेले आहेत ते प्रिव्हियस इयर एकदा क्वेश्चन तुम्हाला मी दाखवतो जेणेकरून तुम्हाला हे लक्षात येईल. आता बघा, हा राज्यसेवेचा 2022चा क्वेश्चन आहे, प्रिलिम 2022ला. जो जो इराक मधला जो अल्पसंख्याक गट आहे त्याच्याविषयीचा प्रश्न विचारलेला आहे. हा खरं रिअर कॅटेगरीतला डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन आहे, परंतु मग असे जर एखादा क्वेश्चन आला तर आपल्याला तो टॅकल करता आला पाहिजे म्हणून आहे. मी याच्यावर फार काही बोलत नाही, फक्त तुम्हाला दाखवतो. आता युक्रेन आणि रशियाचं जे काही युद्ध चालू झालंय त्याला वेळोवेळी 3 ते 4 क्वेश्चन आलेले आहेत बघा. क्रिमिया असेल तो युक्रेनचा भाग आहे, नाटोचा भाग आहे, हे सगळं विचारलेलं आहे. जलालुद्दीन हक्कानी नावाचा एक दहशतवादी होता, तो कुठल्या दहशतवादी गटाचा सदस्य आहे असं सुद्धा आपल्याला विचारलेलं आहे. त्या अनुषंगाने आपण आज हमास याची माहिती बघणार आहोत. आता हा जो खूप डिटेल क्वेश्चन आहे, रशियानं युक्रेनवर आक्रमण कधी केलं डेट विचारली. ठीक आहे, मग आपण त्या अनुषंगानं आजच्या माहितीकडे सुद्धा पाहणार आहोत. ठीक आहे, पुढे बघा. आता भारताचा काय स्टँड राहत होतो. आता हा क्वेश्चन बघा ऑगस्ट 2023 मधला आहे. ठीक आहे, 16 फेब्रुवारी 2022 मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मध्ये रशियाने युक्रेनच्या आक्रमणाचा निषेध करणारा एक अमेरिकेच्या द्वारे ठराव मांडलेला होता. त्यावेळेस काय काय भूमिका होती बघा. भारतानं मतदानात भाग घेतला नाही, वेटो वापरला रशियानं, चीन आणि युएनी भाग घेतला नाही, आणि ठरावाच्या बाजूने किती लोकांनी मतदान केलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला आजचा सगळा टॉपिक डिटेल अभ्यास करायचा. अजून याच्यात एक गोष्ट मी ऍड करणार आहे, जी जे काही परदेशातले भारतीय असतात त्यांना आपण मायदेशी आणण्यासाठी जे वेगवेगळे ऑपरेशन राबवतो त्या ऑपरेशनवर सुद्धा आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. मग आपण ते सुद्धा याच्यात बघणार आहोत आणि या पूर्ण पीडीएफ मध्ये तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, आता सगळ्यात सुरुवातीला आपण बघणार आहोत ती हिस्ट्री बघणार आहोत. ठीक आहे, इस्रायलची जी काही ओरिजिन आहे ते इस्रायलचं ओरिजिन आपल्याला बघायचं. आता हा मॅप तुम्ही इतर ठिकाणी बघितला असेल. हा खूप इस्रायलचं काय कसा विस्तार होत गेला ते दाखवणारा मॅप आहे बघा. हा जो ग्रीन कलर दिसतोय तुम्हाला स्क्रीनवर, हा ग्रीन कलर पॅलेस्टाईनचा आहे. त्यावेळेसचं पॅलेस्टाईन, इस्रायल नावाचा असं काहीही देश नव्हता. परंतु आता ही जिओग्राफी बघता बघता मी हिस्ट्री पण सांगतो बघा. इस्रायलचा जो काही पॅलेस्टाईन एरिया आहे, हा पॅलेस्टाईन एरिया पूर्वी सगळ्या ऑटोपन साम्राज्याचा भाग होता. म्हणजे साधारण 1517 ते 1917 इतके कालावधी ऑटोमन साम्राज्याचं तिथं वर्चस्व होतं. परंतु जे काही 1914 नंतर तुर्कचा जो खलिफा आहे, ज्याच्याकडून आपल्याकडे खलिपत मुवमेंट सुरू झालेली आहे बघा, असहकार चळवळ, आपल्याला तिथं पण रिलेव्हन्स लागतो आपला. ठीक आहे, तर त्या तुर्कस्तानचा ब्रिटननं पराभव केला आणि तिथून पुढे साधारण 1918 ते 1948 पर्यंत ब्रिटन तिथं सत्तेवर आला होता. परंतु दुसरं महायुद्ध सुरू असताना ब्रिटनला इस्रायलचे जे काही ज्यू लोक आहेत त्यांचा पाठिंबा पाहिजे होता. म्हणजे ज्यू जे अमेरिकेत आहे, डॉमिनंट कास्ट आहे, रिलिजन आहे, तर त्यांचा पाठिंबा मिळण्यासाठी ब्रिटननं काय केलं होतं, इस्रायलला एक बॉल फॉर डिक्लेरेशन डिक्लेअर केलं होतं की तुम्ही आम्हाला या युद्धात पाठिंबा द्या, मग आम्ही तुम्हाला तुमचं एक नॅशनल होम, एक राष्ट्रीय घर देऊ. तोपर्यंत इस्रायल नावाचा देश नव्हता, हे लक्षात घ्या. आम्ही तुम्हाला घर देऊ. आणि याच दरम्यान ब्रिटननं अरब कंट्रीशी सुद्धा टायअप केलं होतं की तुम्ही आम्हाला या युद्धात पाठिंबा द्या, जेणेकरून आम्ही नंतर तुम्हाला एक अरब राष्ट्र देऊ. ठीक आहे, आणि मग या ब्रिटनच्या जो बॉल्फोर डिक्लेरेशन आहे त्याच्यानुसार इस्रायल डिक्लेअर झालेला आहे. ठीक आहे, इस्रायलची जी स्थापना आहे, इस्रायलनी मग स्वतःचं डिक्लेरेशन
आता हे ब्रिटननं केलं डिक्लेअर, पण 1948ला युद्ध झालं, दुसरं महायुद्ध ब्रिटन जिंकलं पण त्यावेळेस त्यांना लक्षात आलं आता आपण इस्रायल पॅलेस्टाईन वॉरचं जे काय किंवा सिच्युएशन आहे ती हँडल करू शकत नाही. मग तो जो विषय आहे तो ब्रिटननं काय केलं, युनायटेड नेशनकडे हँड ओव्हर केला, की आता तुम्ही त्याच्यात लक्ष द्या आणि याच्यातून मार्ग काढा. आणि युनायटेड नेशन त्यावेळेस नुकतंच स्थापन झालं होतं. युनायटेड नेशनकडे हा तसा बघायला गेलं तर पहिला विषय होता की इंटरनॅशनल पॉलिटिक्सचा. आणि युनायटेड नेशननं काय केलं, याच्यातून मार्ग काढण्यासाठी त्यावेळेस एक पार्टिशन प्लॅन डिक्लेअर केला. जसं आपलं भारत पाकिस्तानचं आहे त्याच प्रकारचं इथं पण ब्रिटनचं योगदान आहे. आणि ही जी काही पॅलेस्टाईनची भूमी आहे, जमीन आहे, या जमिनीमध्ये त्यांनी काय केलं, काही अरबांना दिली. म्हणजे पॅलेस्टाईनला 45% जमीन दिली. लक्षात घ्या, पॅलेस्टाईनला किती दिली, 45% जमीन दिलेली आहे त्यांनी आपलं. आणि नंतर इस्रायलला दिली 55% जमीन. ठीक आहे. आणि तिथं जेरुसलेम नावाचं एक शहर आहे, जी आजही इस्रायलचं कॅपिटल मानलं जातं. असं का म्हणतोय मी, कारण बरेचसे देश जेरुसलेमला इस्रायलची कॅपिटल मानत नाहीत. कारण त्यांनी त्यांच्या एम्बेसी जे आहेत त्या तेल अविव मध्ये शिफ्ट केलेल्या आहेत. तेल अविव मध्ये बऱ्याचशा जगभरातल्या देशाच्या आहेत. कारण जेरुसलेम जे शहर आहे, जेरुसलेम हे मुस्लिम, ज्यू आणि ख्रिश्चन या तीनही धर्मासाठी खूप पवित्र असं शहर आहे. मुस्लिम लोकांना असं वाटतं, ज्यावेळेस मोहम्मद पैगंबर यांना अल्लानी भेटायला बोलवलं होतं, त्यावेळेस मोहम्मद पैगंबर जेरुसलेम मध्ये एक दगड आहे, त्या दगडावरून डायरेक्ट आकाशात अल्लाला भेटायला गेले होते आणि तिथून परत रिटर्न आले होते. म्हणून ते मुस्लिमांसाठी पवित्र आहे. म्हणजेच अरबासाठी पवित्र आहे. ख्रिश्चन यांना काय वाटतं, ज्यावेळेस येशू ख्रिस्तांना क्रूड काय क्रूसवर चढवलेलं होतं, त्यावेळेस त्यांची बॉडी तिथून काढल्यानंतर तिथं त्यांना स्वच्छ केलेलं होतं, असं एक म्हटलं जातं. आणि ज्यू धर्माचं म्हणणं आहे की आमचा धर्माचा उगमच जेरुसलेम मधून झालाय, त्यामुळं हे तिघांसाठी महत्वाचं जेरुसलेम आहे. ठीक आहे. तर या जेरुसलेमला मग काय केलं, युनायटेड नेशननं इंटरनॅशनल कंट्रोलमध्ये ठेवलेलं होतं. त्यामुळं अशा प्रकारे तत्कालीन पॅलेस्टाईनचे 3 भाग झालेले आहेत. ठीक आहे. परंतु युनायटेड नेशनने हे पार्टिशन डिक्लेअर केलं आणि त्याच्यामुळं 14 मे 1948ला इस्रायलनं आपलं इंडिपेंडन्स डिक्लेअर केलेलं आहे. कधी? 14 मे 1948ला. यावर्षी 2023 आहे, म्हणजे इस्रायलच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आपल्याला क्वेश्चन तिथं पण येण्याची शक्यता आहे. इस्रायलचे त्यावेळेस फाउंडिंग फादर होते डेव्हिड बेन गुरियन हे होते. आणि इस्रायलने इंडिपेंडन्स डिक्लेअर केलं आणि त्यावेळेस ते अरब लोक होते, त्यांना असं वाटलं की आपल्या हा भूमीवर इस्रायलचं आक्रमण आहे. मग त्यावेळेस अरब देशानं इस्रायलवर आक्रमण केलं होतं. आणि मग त्यावेळेस इस्रायलनं सर्व देशांना हरवलं आणि जो 55% एरिया इस्रायलला युनायटेड नेशन कडून मिळाला होता, त्याच्यानंतर त्यांनी त्या युद्धाच्या आणखी काही एरिया ऑक्युपाय केला आणि 78% एरिया इस्रायलनं घेतलेला आहे. ठीक आहे. नंतर आधी इथं दिलंय बघा, UN पार्टिशन प्लॅन. हा जो 55% एरिया आहे, व्हाईट कलर दिसतोय तो इस्रायलचा आहे, ग्रीन कलर पॅलेस्टाईनचा आहे. तुम्हाला इथं लक्षात येईल जर क्लिअर दिसत नसेल तर. 1949 ते 67 या दरम्यान इस्रायल आणि अरब देशात वेगवेगळे युद्ध झालेले आहेत. ठीक आहे. त्यावेळेस सुद्धा मग इस्रायलनं कब्जा केलेला आहे. आणि आज 2000 जरी इथं दिसत असेल किंवा आजच्या तारखेला जरी बघितलं तर या प्रकारे हे पॅलेस्टाईन हा जो दिसतोय ग्रीन कलर, हा एक गाझा स्ट्रीप, आज तो सगळ्यात जास्त वादग्रस्त प्रदेश आहे गाझा. ठीक आहे. हा जो डॉट डॉट दिसतोय हा आहे वेस्ट बँक. वेस्ट बँक जो एरिया आहे, त्या वेस्ट बँक एरियामध्ये इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोघांचाही वस्ती आहेत किंवा लोक राहतात. पण गाझा जे आहे, गाझाची अंदाजे 20 ते 23 लाख पॉप्युलेशन आहे. तिथं पूर्णपणे पॅलेस्टाईनचं नियंत्रण आहे. आता त्यातली कुठली संघटना आहे हे सगळं आपण डिटेल पाहूयात. आता मी तुम्हाला सांगितलं, मुस्लिम लोक जेरुसलेमला पवित्र मानतात. मक्का आणि मदिना मशिदीनंतर सर्वात जास्त पवित्र ठिकाण मुस्लिमांसाठी हे जेरुसलेम आहे. हे आपण तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता हे इस्रायलचं इव्होल्युशन या पद्धतीने होत आलेलं आहे. आता आपल्याला एक तर तिथं हा एरियात क्वेश्चन येण्याची शक्यता कमी आहे, परंतु हा जो मॅप आहे इथं मात्र तुम्हाला 100% क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हा जो ब्ल्यू कलर दिसतोय हा आहे मेडिटेरियन सी, भूमध्य समुद्र. हे लक्षात ठेवा. सगळ्यात पहिला प्रश्न येतो आपल्याला, मेडिटेरियन सी ला बाउंड्री असणारे देश कुठले आहेत? बघा, इस्रायल आहे, इथं लेबनॉन आहे, लेबनॉन दिसतोय छोट्या ह्याच्यात, आणि सिरिया आहे, सिरियाच्या वर
लेबनॉनच्या वर सिरिया आहे. जर तुम्ही साऊथ कडून नॉर्थ कडे गेलात, साऊथ कडून नॉर्थ कडे गेलात, तर तुम्हाला लक्षात येईल आय सिक्वेन्स लक्षात कशी ठेवायची, ILS, इस्रायल, लेबनॉन, सिरिया. जॉर्डनची बॉर्डर नाही, आणि जॉर्डन परीक्षेला हमखास विचारला जातो. पहिला बेसिक क्वेश्चन इथंच येऊ शकतो. ठीक आहे. आता इस्रायलला बॉर्डर स्टेट कुठले कुठले कंट्री हे विचारलं जाऊ शकतं. लक्षात घ्या, इस्रायलला बॉर्डर वरती लेबनॉनची आहे. ठीक आहे. इथं सिरिया आहे, जॉर्डन आहे, आणि इथं इजिप्त आहे. हा इजिप्त आहे, हे लक्षात ठेवा. इजिप्तचा जो सेनाई पेनिन्सुला आहे तो गाझा स्ट्रिपला आणि इस्रायलला लागून आहे. जर आता हे इजिप्त दाखवलंय बघा इथं, आणि हा इथं जो ब्ल्यू कलर दिसतोय ना, हा ब्ल्यू कलर आहे रेड सी. ठीक आहे. रेड सी ला सुद्धा इस्रायलची बॉर्डर आहे, हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा झालं एक कंट्री वाईज. मेडिटेरियन सीचं बघितलं आपण, कंट्री बघितलं. आता इस्रायलमध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे डेड सी. हा जो दिसतोय हा डेड सी आहे. ठीक आहे. मृत समुद्र आपण जे म्हणतो, सॅलिनिटी वाईज तसा लेक वॅन आहे, पण मग डेड सी नंतर येतो त्याच्या नंबर. ठीक आहे. आता ह्या डेड सीला बॉर्डर कोणाकोणाची आहेत बघा. इस्रायलची आहे, मग हा जो वेस्ट बँकचा एरिया आहे तो आहे पॅलेस्टाईनचा, आणि मग हे जॉर्डन. पण मेजर देश बघितले तर डेड सीला बॉर्डर असणारे दोन स्टेट कंट्री आहेत, इस्रायल आणि जॉर्डन. हे पहिलं तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता या डेड सी मध्ये इथं तुम्हाला एक सी ऑफ गॅलिली दिसल. ठीक आहे. हा जो दिसतोय सी ऑफ गॅलिली आहे, त्याला हुला व्हॅली पण म्हणतात. या इथून एक जॉर्डन रिव्हर येते, जॉर्डन रिव्हर दिसते तुम्हाला. ठीक आहे. ही जॉर्डन रिव्हर ही डेड सी मध्ये डिस्चार्ज होते, आपलं वॉटर जे काही आहे ते डिस्चार्ज करत असते, हे लक्षात ठेवा. जॉर्डन रिव्हरची लांबी बघितली तर 251 किलोमीटरच्या आसपास इतकी आहे, हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. जिओग्राफी कायम लक्षात ठेवायची, आपल्याला या एरियावर 100% क्वेश्चन विचारले जाऊ शकते. आता इस्रायलचा जो एरिया बघितला, पर्सेंटेज वाईज बघितलं, तर साधारण 20,000 किंवा 21,000 चौरस किलोमीटर इतका एरिया आहे. इस्रायलची पॉप्युलेशन बघितली तर साधारण 95 लाख किंवा 96 लाख इतकी पॉप्युलेशन आहे. 1 कोटीपेक्षाही कमी पॉप्युलेशन आहे, हे लक्षात ठेवा. जमिनीचा भाग बघितला तर 98% जमीन आहे, 2%च पाणी आहे. डेड सी तिथला लोएस्ट पॉइंट आहे, हे एक लक्षात ठेवा. त्याला सी ऑफ डेथ पण म्हणतो आपण. ठीक आहे. आता अजून एक इस्रायलमध्ये जिओग्राफीच्या बाबतीत लक्षात ठेवायचं, या भागात इथं एक नागेव डेझर्ट आहे, हे नाव लक्षात ठेवा, नागेव डेझर्ट. या पूर्ण याची PDF मी तुम्हाला आपल्या स्पेस UPSC MPSC या टेलिग्राम चॅनलवर शेअर करेल, आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं पण शेअर करेल, हे सुद्धा तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. नागेव डेझर्ट बघितलं आपण, सिनाई वाळवंट जे आहे इजिप्तचं, त्या सिनाई वाळवंटाचं एक्सटेन्शन म्हणून हे नागेव डेझर्ट बघितलं जातं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इस्रायलमध्ये आपण रिलिजियस बघितलं तर इस्रायलमध्ये जवळपास 73 ते 75% हे ज्यू पॉप्युलेशन आहे, हे लक्षात ठेवा. ज्यूचं सर्वात जास्त पॉप्युलेशन इस्रायलमध्ये आहे, आपण संकेत वाईज बघितलं तर. त्याच्यानंतर इस्रायलमध्ये 20% लोक मुस्लिम किंवा अरब लोक पण आहेत, आणि 2% ख्रिश्चन आहेत, हे लक्षात ठेवा. जगाच्या 40% ज्यू हे इस्रायलमध्ये आहेत. इस्रायलची जी भाषा आहे ती हिब्रू आहे, हिब्रू. या हिब्रू भाषेला दक्षिण आफ्रिका आणि पोलंडनं अल्पसंख्याक भाषेचा दर्जा दिलेला आहे, हे पण इथं तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जिओग्राफीमध्ये बघितलं तर जे काय क्लायमेट असतं, ते क्लायमेट इस्रायल मधलं मेडिटेरियन टाईप क्लायमेट आहे. ज्यावेळेस तुम्ही जिओग्राफीचा अभ्यास कराल आणि 11 क्लायमेटिक झोन बघाल, त्यामध्ये एक मेडिटेरियन क्लायमेट आहे. मग आपल्याला तिथं मेडिटेरियन क्लायमेट सुद्धा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. क्रास्ट प्रकारची एक टोपोग्राफी आहे, ते तुम्ही बघणं गरजेचं आहे. एवढं सगळं आपल्याला तिथं लक्षात येऊन जातं. आता जॉर्डन रिव्हर जी आहे, ती जॉर्डन रिव्हरचं इथं पण आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. ती बघा कुठल्या कुठल्या देशातून फ्लो होते. जॉर्डन, इस्रायल, सिरिया आणि पॅलेस्टाईन. सिरिया पण आहे, हा सिरियाचा भाग आहे, आणि पॅलेस्टाईन आहे, वरती सिरिया पण आहे. लक्षात ठेवा, लेबनॉनच्या वरती पण भाग सिरिया आहे. ठीक आहे. जॉर्डन रिव्हरचा फ्लो कुठं कुठून आहे हे पण लक्षात ठेवणं तुम्ही गरजेचं आहे. ठीक आहे. आता ज्यू जे लोक आहेत ती इस्रायलमध्येच का येऊन राहिले, तर सांगितलं तुम्हाला मी, त्यांचं पवित्र ठिकाण वगैरे आहे जेरुसलेम, त्यांच्या धर्माचा उगम तिथं झालाय. शिवाय दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस
हिटलरनं जवळपास आकडे वेगवेगळे आहेत, ते 40 ते 70 लाख इतक्या ज्यूची हत्या केलेली आहे. एखाद्या धर्माचं बघितलं तर सर्वात जास्त हत्या आपण ती बघितली असं म्हणू शकतो. आता या इस्रायलचं आपण हिस्ट्री बघितली, जॉग्राफीच्या अँगलनी बघितलं आणि पॉलिटीच्या अँगलनी बघितलं तर इस्रायलच्या पार्लमेंट जी आहे त्या पार्लमेंटला नेसेट असं म्हणतात. आता इथं त्याचे उच्चार वेगळा आहे. ठीक आहे, एक मिनिट. KNE, नेसेट, तिथली पार्लमेंट म्हटली जाते. तिथली पार्लमेंट जी आहे ती 120 सदस्य आहेत, मेंबर आहेत. आपल्यासारखीच पार्लमेंट सिस्टीम आहे, फक्त तिथं युनिकॅमरल आहे. राज्यसभा नाही, एकच आहे लोकसभा या भागात. संसदीय पद्धत आहे, राष्ट्रपती आहेत, पंतप्रधान आहेत, पंतप्रधान डॉमिनंट आहेत. तिथं संविधान असं लिखित काही नाही. जनरली 13 बेसिक लॉ आहेत, त्याच्यानुसार तिथलं संविधान जे काही देश आहे ते चाललं जातं. इस्रायलची ऑफिशियल लँग्वेज कॅपिटल ही जेरुसलेम आहे, पण जग शक्यतो मानत नाही, जग तेल अविवला शिफ्ट करतात. आता रिसेंटली 2017ला अमेरिकेनं जेरुसलेमला कॅपिटलचा दर्जा दिला आणि आपली एम्बेसी जेरुसलेम मध्ये शिफ्ट केली. ते एक आहे, अमेरिकेचं त्याच्याशी रिलेशन आहे. इस्रायलचं चलन आहे शेकेल नावाचं आहे. हे कारण आहे. ठीक आहे. आता इस्रायलची स्वतंत्रता बघितली आपण, कधी झालं ते बघितलेलं आहे. आता या इस्रायलचं आणि आपल्या भारताचं रिलेशन काय आहे, आपल्याला इथं काय प्रश्न विचारला जाऊ शकतो हे बघूया. ज्यावेळेस आपण बघितलं 14 मे 1948ला इस्रायलने आपलं इंडिपेंडन्स डिक्लेअर केलं होतं. त्याच्यानंतर 1950ला भारतानं इस्रायलला मान्यता दिलेली आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यावेळेस पंडित नेहरू पंतप्रधान होते, हे तुम्हाला माहित आहे. आता इस्रायलला व्हिजिट करणारे, आपल्याला हे पण प्रश्न विचारले जातात, इस्रायलला व्हिजिट करणारे पहिले PM जर बघितले तर नरेंद्र मोदी आहेत. ठीक आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 2017ला त्यांनी इस्रायलला भेट दिलेली आहे. पहिले प्रेसिडेंट जर बघितले तर प्रणव मुखर्जी आहेत. प्रणव मुखर्जी यांनी 2015ला इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोन्ही देशांना भेट दिलेली आहे, हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता इस्रायलचं आणि भारताचं रिलेशन आपण या अँगलनी बघितलं, परंतु आपल्याला आता आपलं रिलेव्हंट काय क्वेश्चन काय येऊ शकतो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. पहा, भारतात सुद्धा म्हणजे ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारतात अंदाजे 50,000 लोक हे ज्यू होते. ठीक आहे. आणि आजच्या तारखेला जर बघितलं तर 5,000च्या आसपास, काही ठिकाणी 6,000 म्हणतात, काही ठिकाणी 6,000 4,600 पण म्हणतात, पण जनरली 5,000च्या आसपास ज्यू लोक भारतात राहतात, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात सुद्धा ज्यू लोक आहेत. भारताच्या जवळपास 53%, म्हणजे 50% ज्यू हे महाराष्ट्रात आहे, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र असेल, मणिपूर असेल, मिझोरम, गुजरात मध्ये पण हे लोक राहतात. ठीक आहे. आता हे झालं याच्याविषयीचं. आता आपल्याकडे जे काही अल्पसंख्याक क्रायटेरिया असतो, जे काही भारतीय संविधानानं रिलिजियस आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटी स्टेटस दिल्या जातात, त्याच्यातलं भारतानं ज्यूला नाही दिलेलं, परंतु सर्वात पहिल्यांदा वेस्ट बेंगॉलनं साधारण 2007ला आहे, एक्झॅक्ट डेट सापडत नाही आपल्याला, पण 2007च्या आसपास आहे. वेस्ट बेंगॉलनं पहिल्यांदा ज्यू धर्माला अल्पसंख्याकचा दर्जा दिलेला आहे, हे लक्षात ठेवा. पहिलं स्टेट वेस्ट बेंगॉल आहे. दुसरं आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रात बघितलं देशाच्या जवळपास 50% ज्यू पॉप्युलेशन आहे. महाराष्ट्रानं ऑक्टोबर 2016 मध्ये ज्यूला रिलिजियस मायनॉरिटीचा दर्जा दिलेला आहे, ऑक्टोबर 2016 मध्ये. तिसरं स्टेट आहे गुजरात. गुजरातमध्ये साधारण 163 वगैरे किंवा 150च्या आसपास लोक आहेत. गुजरातनं 2018 मध्ये ज्यू धर्माला रिलिजियस मायनॉरिटीचा स्टेटस दिलेला आहे. बघा, आपल्याला क्वेश्चन कुठं कुठं येऊ शकतात ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता महाराष्ट्रात जर बघितलं, आपलं जे पुण्यातलं सगळ्यात प्रसिद्ध हॉस्पिटल तुम्हाला माहित असेल, डेव्हिड ससून ससून हॉस्पिटल, ते ससून हॉस्पिटल सुद्धा एका ज्यू व्यक्तीनंच बांधलेलं आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सुलोचना ज्या फेमस ऍक्टर होत्या त्या ज्यू होत्या. अमृता शेरगिल ज्या खूप प्रसिद्ध पेंटर आहेत, हंगेरियन,
इंडियन वंशाच्या, आदित्य रॉय कपूर असेल, नादिरा ऍक्टर आहेत, हे सगळे ज्यू लोक आहेत. ज्यूचे, भारतातल्या ज्यूचे थोडेसे प्रकार आहेत. फक्त मी एकदा क्विक मध्ये सांगतो. बेने इस्रायल, म्हणजेच इस्रायलचे जे सुपुत्र असतात ते बेने इस्रायल. महाराष्ट्रात जे काही इस्रायल ज्यू लोक राहतात त्यांना बेने इस्रायल म्हणतात. कोचिन ज्यू आहेत, बगदादी ज्यू आहेत जे व्यापारी आहेत, बेने मेनोरा मणिपूरमध्ये सापडतात, आणि बेने एफ्रीम किंवा बेने तेलगू म्हणजे ते आंध्र प्रदेशमध्ये सापडतात. या प्रकारचे ते आहेत. आता मी महाराष्ट्राचं सांगितलं तुम्हाला, ऑक्टोबर 2016 मध्ये स्टेटस दिलेला आहे, पण याचा कायदा आहे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक कायदा 2004 नुसार त्यांना ते दर्जा दिलेला आहे. मग महाराष्ट्रातले जे काही मायनॉरिटी आहेत ते सुद्धा तुम्ही बघणं गरजेचं आहे. मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी, जैन आणि ज्यू आहेत, हे सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. ज्यू धर्माचं जे काही धार्मिक स्थळ असतं, ज्याप्रमाणे आपण हिंदू लोक मंदिर म्हणतो, मुस्लिम लोक मस्जिद म्हणतात, त्याप्रमाणे ज्यूचं धार्मिक स्थळाला सिनेगॉग म्हटलं जातं. हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. आता आपण हे इस्रायलची माहिती बघितली. ठीक आहे, आता पॅलेस्टाईनचं जे काही आहे, पॅलेस्टाईन सुद्धा महत्वाचं आहे, कारण ते पॅलेस्टाईनचं मॅप पण बघितलेला आहे आपण. आता बघा, नोव्हेंबर 1988 मध्ये पॅलेस्टाईन एक निर्मिती झाली, आपण असं म्हणूया. त्याला युनायटेड नेशननं निरीक्षक ऑब्झर्व्हर दर्जा 2012 दिला. इथं पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ज्याप्रमाणे इस्रायलवर विचारला जाईल त्याप्रमाणे पॅलेस्टाईनवर पण विचारला जाईल. पॅलेस्टाईननं सुद्धा राजधानी जेरुसलेम डिक्लेअर केलेली आहे. पॅलेस्टाईन जे आहे ते दोन तीन पार्टचं मिळून होतं. गाझा, जिथं सध्या डॉमिनंट आहे. वेस्ट बँक, जिथं इस्रायल पॅलेस्टाईन दोन्ही आहे, आपण याच्यात बघितलेलं आहे. रामल्ला आहे, जाफा आहेत, हे महत्वाचे सिटी आहेत. पॅलेस्टाईन मध्ये 93% मुस्लिम आहेत, हे लक्षात ठेवा. आता यांचा इस्रायल पॅलेस्टाईनचा इतिहास जो आहे तो आपण बघूया. पहिलं युद्ध झालं 1948 ला, ते बघितलं. नंतर सुएज वाद झालेला आहे. आता या वर्षी युद्ध करण्याचं जे प्रमुख कारण मानलं जातं ते आहे 1967 ला जे इस्रायल आणि अरब देशांचं युद्ध झालं होतं, ज्याला 6 डे वॉर म्हणतात. सेकंड वॉर आहे, हे लक्षात ठेवा. त्या युद्धाला 1967 ला जर बघितलं तर आता 50 वर्ष पूर्ण होतात. मग त्या 50 वर्षामुळं जो काही 7 ऑक्टोबर दिवस आहे, ऑक्टोबर महिन्यातच झालं होतं. मग आज जे काही हमासनं इस्रायलवर अटॅक केला, ही डेट 7 ऑक्टोबर आहे. आपण बघितलं रशियाचं युक्रेनवर आक्रमण बघितलं, त्यामुळे 7 ऑक्टोबर डेट महत्वाची. हमास ही जी काही दहशतवादी संघटना आहे जी डिक्लेअर केलेली आहे, हमासची माहिती मी इथं देऊन ठेवली. 1987 ला हमासची स्थापना झालेली आहे. मौलवी शेख अहमद यासीन आणि अब्दुल अजीज हे त्याचे लीडर आहेत. हमास पूर्वी पॅलेस्टाईनमध्ये फतेह नावाची एक संघटना होती, जी पीएलओ आहे. पीएलओ आपण इथं बघणार आहोत. पीएलओ दिलं, पीएलओ ची स्थापना 1964 ला दिली. पॅलेस्टाईन लिबरेशन आर्मी म्हणजेच पीएलओ, त्याचे नेते होते यासर अराफत. ठीक आहे, हे यासर अराफतनं पॅलेस्टाईनची खूप वर्ष बाजू लढवली. त्याच्यासाठी मी ते पण सांगतो. यासर अराफत यांनी काय केलं की पॅलेस्टाईनची बाजू मांडली आणि इस्रायल सोबत टायअप केला. ठीक आहे, की एक वेळ अशी आली होती की 1979 ला 1992 ला इस्रायलचे जे पीएम होते एनझिक राबिन, त्यांनी पॅलेस्टाईनला मान्यता दिली. पहिल्यांदा असं झालंय की इस्रायलनं पॅलेस्टाईनला मान्यता दिली आणि त्याच्या बदल्यात पॅलेस्टाईनने म्हणजे पीएलओने सुद्धा इस्रायलला देश म्हणून मान्यता दिलेली. याच्यासाठी एक ऑस्लो करार झालेला आहे. ठीक आहे, हे ऑस्लो करार जे आहे त्या करारासाठी यासिन अराफत आणि इस्रायल पीएम एझिक राबिन यांना 1994चा शांततेचा नोबेल मिळालेला आहे, हे पण लक्षात ठेवा. आणि मग या यासिर अराफतने खूप सॉफ्ट भूमिका घेतली, सेक्युलर भूमिका घेतली. याचा राग हमासला होता. ठीक आहे, हमासचे सध्याचा प्रमुख जो आहे मोहम्मद दैफ आहे, हे लक्षात ठेवा. आणि मग या हमासनं काय केलं, आक्रमक भूमिका घेतली. आणि मग हमासनं आणि इस्रायलचं सुद्धा पॅलेस्टाईनचं जी फतेह संघटना आहे पीएलओ यांच्यात एक 2017 ला सिव्हिल वॉर झाला. ठीक आहे, मग हमासकडे गाझा जो भाग आहे तो गाझा पट्टी आलेली आहे आणि पीएलओ कडे वेस्ट बँक जो भाग आहे तो आलेला आहे. गाझामध्ये बघितलं तर इस्रायल आणि इजिप्तच्या बॉर्डरवर गाझा आहे आणि जी वेस्ट बँक आहे इस्रायल आणि जॉर्डनच्या बँकवर बॉर्डरवर आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हमासच्या अगोदर कुठली होती, पीएलओ होती, हे लक्षात ठेवा. पीएलओनी सॉफ्ट भूमिका घेतली म्हणून हमासनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आणि त्याच्यातूनच
7 ऑक्टोबर 2023ला हमासनं इस्रायलवर अटॅक केलेला आहे. त्याच्यासाठी ते ऑपरेशन अल अस्का फ्लड हे नाव दिलेलं आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग इथं सांगितलं योम कपूर युद्धाला 50 वर्ष झालेले होते, जे काही 6 डे वॉर आहे त्यालाच. ठीक आहे. सॉरी, 1973चं जे युद्ध आहे, तिसरं युद्ध, त्याला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्याच्यावेळी मुळे हे आताचं 7 ऑक्टोबरचं आक्रमण केलेलं आहे हमासनं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पण आता हमास सारखी संघटना, आपण ऐकतो की इस्रायल एवढा धार्मिक डिफेन्सच्या बाबतीत एवढा समृद्ध देश आहे, पण हमास कसं काय एवढं आक्रमण करतं? तर बघा, हमासला पाठिंबा कोणाचा आहे? इराणचा पाठिंबा आहे, सिरियाचा पाठिंबा आहे, येमेनचा पाठिंबा आहे, तुर्की, कतार या सगळ्या देशांचा हमासला पाठिंबा आहे. हमासला आर्थिक मदत वगैरे सुद्धा ते करत असतात. आता इराण वगैरे देश का त्याला पाठिंबा देतात? रिसेंटली काय झालं, या हमासनं सध्याचं आक्रमण करण्यामागं अजून एक कारण आहे. अमेरिका काय करतंय की सौदी अरेबिया, जो मक्का आणि मदिना बघितलं, मुस्लिमांची पवित्र धार्मिक स्थळ तिथं आहेत, तर त्या सौदी अरेबिया आणि इस्रायलमध्ये सुद्धा रिलेशन इम्प्रूव्ह करायला लागलंय. त्याच्यासाठी अमेरिकेनं 2020 मध्ये एक अब्राहम अकॉर्ड केलेला आहे. सौदी अरब, मोरोक्को, सुदान, युएई, बहारीन या अरब देशासोबत इस्रायलचं टायअप, चांगले रिलेशन करायला प्रयत्न केलेला आहे. आणि रिसेंटली सौदी अरेबिया आणि इस्रायलचं रिलेशन सुधारते. या सगळ्या गोष्टीचा हमासला अडचण निर्माण झाली, कारण जर मुस्लिम आणि इस्रायलचे रिलेशन सुधारले तर हमास सारख्या संघटनेचं अस्तित्व राहणार नाही. हे सुद्धा याच्या मागं अटॅक करण्यामागचं कारण आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग आता आणखीन एक संघटना आहे, ती आहे हिजबुल्ला. 1985 मध्ये लेबनॉन मध्ये हिजबुल्लाची स्थापना झालेली आहे, जो काही गोलन हाईट्स पार्ट आहे इस्रायलचा. आता बघा, हे जे काही इस्रायल सिरिया दिसतंय, या ठिकाणी गोलन हाईट आहेत. हा गोलन हाईट भाग हा सिरियाचा आहे, पण इस्रायलनं कब्जा केलेला आहे. या ठिकाणी हिजबुल्ला ही संघटना आहे, ते आक्रमण करते. ठीक आहे. हा जो वेस्ट बँक भाग आहे, इथं आपण बघितलं पीएलओ आहे, पॅलेस्टाईन लिबरेशन आर्मी, आणि ह्या गाझामध्ये हमास आहे. या हमासनं आता अटॅक केलेला आहे, आणि या हमासला इस्रायलनं सगळीकडून बॉर्डर केलेली आहे. त्याचं खूप काय म्हणतो, कोंडी केलेली आहे आपल्या भाषेत, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता इस्रायलची एक संघटना खूप चर्चेत आहे, जी जशी आपली रॉ किंवा आयबी आहे, तसं इस्रायलची मोसाद संघटना आहे. तर त्या मोसादची स्थापना सुद्धा मी तुम्हाला देऊन ठेवलेली आहे, ते पण बघून ठेवा. मोसादचं इंटेलिजन्स फेल्युअर मानलं जातं. मग इस्रायलचं जॉग्राफिकल अँगलमध्ये ऍग्रिकल्चर बघा, तिथली एक किबुत्झ शेती पद्धती, जे सामूहिक शेती केली जाते, ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शिवाय इस्रायलचं आणि भारतानं मिळून एक बराक एट, याच्यावर सुद्धा याच्यापूर्वी क्वेश्चन आलेला आहे. बराक एट हे एक आपण सॅटेलाइट वगैरे डेव्हलप केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. इथं LRSM हे पण नाव दिलंय, आणि MRSM इथं लाईट रेंज म्हणतात किंवा मीडियम रेंज आहे, ते आहे. सरफेस टू एअर मिसाईल आहे, हे फुल फॉर्म दिलेला आहे. इंडिया आणि इस्रायलनं जॉईंटली डेव्हलप केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आता हे जे ज्यू देश आहेत, ज्यू लोक आहेत, हे आतापर्यंत आपण नोबेलच्या याच्यात बघितलं होतं की 1,000 लोकांना नोबेल मिळालाय, त्याच्यापैकी 212 लोक हे ज्यू आहेत, हे लक्षात ठेवा. ज्यू त्याच्यासाठी पण जगभरात ओळखले जातात. आता इतर काय माहिती येते, 1979ला इजिप्त हा पहिला अरब देश आहे ज्यानं इस्रायलला मान्यता दिलेली. इथं पण क्वेश्चन येऊ शकतो, कारण त्यावेळेस त्या दोघांचं युद्ध झालेलं होतं, आणि मग अमेरिकेने त्याच्यात पुढाकार घेतलेला आहे. त्यावेळेस सुद्धा इस्रायलचे पीएम आणि इजिप्तचे पीएम या दोघांना शांततेचा नोबेल मिळालेला आहे. मग जे काही मुस्लिम कट्टरपंथी होते, त्यांनी काय केलं, इजिप्तच्या पीएमची हत्या केलेली आहे. ठीक आहे. हमास दिले, हमासचे सध्याचे प्रमुख पण दिलेले आहेत. इस्रायल अजून एका गोल्डा मायर साठी ओळखलं जातं. गोल्डा मायर या 1969 ते 74 या दरम्यान इस्रायलच्या पीएम होत्या. जगातल्या 4th नंबरच्या एखाद्या देशाच्या पीएम होत्या, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भारताचा आणि इस्रायलचा अजून एक संबंध येतो, तो I2U2 ही संघटना आहे. I2U2 म्हणजेच काय, इस्रायल, इंडिया, युएई आणि USA ह्या 4 देशाची मिळून ऑक्टोबर 2021ला ही संघटना झालेली आहे. आपल्याला हा पण एरिया विचारला जाऊ शकतो. त्या I2U2 चे मी इतर नावं दिलेत, वेस्ट एशियन क्वाड असेल, मिडल ईस्ट क्वाड असेल, न्यू क्वाड आहे. जवळपास 80,000 भारतीय लोक इस्रायलमध्ये राहतात, आणि मग या इस्रायलच्या भारतीय लोकांना इस्रायलमधून बाहेर आणण्यासाठी कालच अजय
ऑपरेशन अजय डिक्लेअर केलेलं आहे, जे इस्रायलमधून भारतीय लोकांना आणण्यासाठी. आपल्याला या एरियावर सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. मग याच्यापूर्वी जे काही वेगवेगळे ऑपरेशन राबवले त्यांची माहिती दिलेली आहे. ऑपरेशन कावेरी आहे, सुदानच्या गृहयुद्धामधून आणण्यासाठी 2023चा आहे. ऑपरेशन गंगा आहे, युक्रेन रशियाच्या वेळेस जे युक्रेनमधून भारतीय लोकांना आणायचं होतं त्याच्यासाठी आहे. दैवी शक्ती आहे, राहत आहे, वंदे भारत समुद्र सेतू कोरोनाच्या वेळेसचे आहेत, मैत्री आहे. आता हे झालं सगळ्या बाजूंनी, पण आता इथं सायन्स पण इन्व्हॉल्व आलंय. आता सायन्सचं कशा अर्थानं, तर इस्रायलनं काय केलं, काल गाझा भागात व्हाईट फॉस्फरस बॉम्ब वापरलेला आहे. ठीक आहे. हा जो आहे, हा व्हाईट फॉस्फरस बॉम्ब जो बघितला, तो ऑक्सिजनच्या संपर्कात आला की लगेच पेट घेतो. ठीक आहे, ऑक्सिजन शोषून घेतो आणि हा पाण्याच्या साह्यानं सुद्धा विझत नाही. फॉस्फरस आणि रबरापासून हा तयार केलेला आहे. याचं टेम्परेचर, जर हा बॉम्ब फुटला तर जवळपास 1300 डिग्री सेल्सिअस इतकं टेम्परेचर होतं. आता हा व्हाईट फॉस्फरस बॉम्बची हिस्ट्री दिली, पहिल्यांदा अमेरिकेनं जर्मनीच्या विरोधात वापरलेला आहे. 1980 ला जिनेवा करारानं याच्यात बंदी घातलेली आहे, तरी सुद्धा इस्रायल आणि अमेरिकेसारखे देश याचा वापर करतायत. ठीक आहे. आता हे बघितलं होतं आपण. आता महात्मा गांधीचं एक वाक्य आहे, भारतानं काय केलेलं आहे, नेहमी पॅलेस्टाईनला पाठिंबा दिलेला आहे. आज सुद्धा भारताच्या पंतप्रधानांनी इस्रायलला बाजू घेतलेली, कारण इस्रायलच्या लोकांची हानी झालेली, हमासनं त्यांच्यावर अटॅक केलेला आहे म्हणून हे केलेलं आहे. महात्मा गांधीचं एक वाक्य होतं की पॅलेस्टाईन म्हणजे का अरबांना मिळावं, ज्याप्रमाणे ब्रिटिश लोकांचं ब्रिटन आहे, फ्रेंच लोकांचं फ्रान्स आहे, त्याप्रमाणे पॅलेस्टाईन लोकांचं म्हणजे पॅलेस्टाईनी लोकांचं पॅलेस्टाईन असावं, अशी भूमिका भारतानं घेतलेली आहे. हे लक्षात ठेवा. भारतानं पॅलेस्टाईनला सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. पॅलेस्टाईनला व्हिजिट करणारे पहिले पीएम फेब्रुवारी 2018 मध्ये पीएम नरेंद्र मोदी आहेत. इस्रायल आणि पॅलेस्टाईनला भेट देणारे दोन्ही सुद्धा नरेंद्र मोदी, हे लक्षात ठेवा. शिवाय पॅलेस्टाईनचा सर्वोच्च सन्मान जो आहे तो सुद्धा नरेंद्र मोदींना देण्यात आलेला आहे. अरब देशाशिवाय पॅलेस्टाईनला मान्यता देणारं म्हणजे नॉन अरब मध्ये पहिला देश कुठला असेल तर तो भारत आहे, हे लक्षात ठेवा, 1974 ला. ठीक आहे. पॅलेस्टाईनला व्हिजिट करणारे पहिले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आहेत. राष्ट्रपती म्हटलं दोन्ही ठिकाणी प्रणव मुखर्जी आहेत, पंतप्रधान दोन्ही ठिकाणी म्हटलं तर नरेंद्र मोदी आहेत. आता इस्रायलमध्ये आता सुद्धा एक अंतर्गत युद्ध चालू आहे, कारण इस्रायलचे जे पीएम आहेत बेंजामिन नेतान्याहू, इथं पण आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बेंजामिन नेतान्याहू हे इस्रायलचे जवळपास 16 वर्ष पीएम राहिलेले आहेत. 6 वेळा त्यांनी पीएम म्हणून शपथ घेतलेली आहे, हे लक्षात ठेवा. लिकुड पक्ष आहे त्यांचा, MIT जी अमेरिकेतली संस्था आहे, हॉर्वर्ड या ठिकाणून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. तर त्यांची ऑटोग्राफी आहे बीबी माय स्टोरी बायोग्राफी, इथं सुद्धा आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हे लक्षात ठेवा. तर बेंजामिन नेतान्याहू यांनी काय केलं होतं, रिसेंटली जे काही इस्रायलमध्ये जे न्यायालय आहेत त्या न्यायालयाचे अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथली संसद सर्वोच्च असेल या प्रकारची भूमिका घेतली होती. त्याच्यासाठी इस्रायलच्या लोकसंख्येतले 10% लोक रस्त्यावर उतरून प्रोटेस्ट केला होता आणि मग त्यांनी ते रिफॉर्म मागे घेतलेले आहेत, हे पण लक्षात ठेवा. इस्रायलचं अंतर्गत सुद्धा इथं कारण आहे. ठीक आहे. अशा प्रकारे इस्रायल पॅलेस्टाईन जे युद्ध आहे याला आपल्या बाजूनं काय काय माहिती प्रश्न येऊ शकतो, त्या सगळ्या अँगलनी इथं आपण माहिती प्रोव्हाइड केलेली आहे. ही सगळी डिटेल PDF मी तुम्हाला आपल्या स्पेस UPSC MPSC या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देणार आहे. शिवाय जे प्रिव्हियस इयरची PDF आहे ती सुद्धा तुम्हाला मी तिथं उपलब्ध करून देणार आहे. जर तुम्हाला ही आपली स्पेस UPSC MPSC ची जी करंट अफेअरची सिरीज आहे ती जर आवडत असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू.